एसटी महामंडळाकडून आता एसटीच्या कर्मचाऱ्यांना 56% इतकाच पगार देण्यात येणार आहे असा निर्णय देखील झालेला आहे। त्याच अनुषंगाने एसटीचे कर्मचारी जे आहेत ते संतापलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। याच संदर्भात आता आपण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, एसटी महामंडळाकडून हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे की 56% इतकाच पगार देण्यात येणार आहे, त्यावरून जे कर्मचारी आहेत ते संतापलेले पाहायला मिळत आहेत, काय आपण यावर सांगा? नक्की कष्टकरी जो आहे, जो एसटीतले आमचे ड्रायव्हर साहेब असतील, आमचे कंडक्टर साहेब असतील, मेकॅनिकल साहेब असतील, आम्ही श्रम करणारी माणसं आहोत। म्हणजे उन्हाळा असो की हिवाळा असो, एसटीतल्या कष्टकऱ्यातला घाम हे म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही। म्हणजे अगदी थेंबा थेंबातून पैसे कमवतो घामाच्या, अशी ख्याती एसटीतील कष्टकऱ्यांची आहे। आणि त्यामुळं साहजिक आहे की लगनसराईचे दिवस आहेत आणि त्याचबरोबर लेकरांच्या परीक्षांचे दिवस आहेत आणि मार्च एप्रिल हा महिना खरोखर खर्चिक महिना असतो। लेकीबाळीकडे लग्न असतील किंवा काही असेल तर त्यामुळं 56% पगार हा खरोखर अन्यायकारीच प्रत्येकालाच वाटण्यासारखा आहे। परंतु एक वस्तुस्थिती आहे दुसरी सुद्धा त्याच्यामध्ये। मी सन्माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री कुसेकर साहेबांशी बोललो आणि कुसेकर साहेबांना मी सांगितलं की कष्टकऱ्यांना थोडं वेदनादायी आहे वाटतंय। त्यावर त्यांनी मला 2-3 गोष्टी फार प्रमुख सांगितल्या। एक तर त्यांनी स्वतःहून सचिवांशी बोललेत, वित्त सचिवांशी बोललेत आणि हे आश्वासित केलेलं आहे की ह्या 8-10 दिवसामध्ये ते पैसे मिळतील। कारण लक्षात घेतलं पाहिजे की एसटी महामंडळाला शासनाकडून येणारे 1000 कोटी रुपयापर्यंत हे झालेलं आहे, म्हणजे थकबाकी राहिलेली शासनाकडून एसटीला येणारी ती थकबाकी जर वेळेवर मिळाली तर अति उत्तम होत आहे। परंतु आज माननीय म्हणजे अजितदादा पवार यांना शुभेच्छा देताना त्यांच्या मुलाच्या साखरपुड्यानिमित्त मी परत एकदा एसटीतल्या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादासाठी म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करेल की एसटीतली लवकरात लवकर 1000 कोटी जे आहे त्याच्यातले तुम्ही लवकरात लवकर पैसे द्यावेत, जेणेकरून पीएफचे पैसे असतील, बँकेच्या हप्त्यांचे पैसे असतील, लगनसराईमध्ये अडचणी येणार नाहीत। आणि ह्यापूर्वी सुद्धा मी अजितदादांना बोलल्याच्या नंतर अजितदादांनी लगेचच फंड रिलीज केले होते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना मी सांगेल की प्रताप सरनाईक साहेब, आपणाला माहिती आहे आपण थेट बोलणारे आहात, प्रताप सरनाईक साहेब आपण थेट बोलणारे आहात आणि आपण पुढाकार घ्यावा आणि लोकांची म्हणजे कष्टकऱ्यांना जो त्रास होत आहे या त्रासातून मुक्त करावं। कारण पीएफचे पैसे न देणं हे गंभीर अपराध आहे, तुम्हाला माहिती आहे। आणि त्याचबरोबर पैसे हप्त्यांचे बँकेचे कट होऊन बँकेत न जाणं हे सुद्धा वेदनादायक आहे, कारण कष्टकऱ्यांना त्याचं व्याज लागतंय, रिझर्व्ह बँक त्याच्यावर बोलते। त्याचबरोबर पगारामध्ये कटोती होऊन पगारात उशिरा पैसे येणं ते सुद्धा व्याज द्यावं लागेल, कारण सॅलरी जर उशिरा दिली आणि सॅलरीचं व्याज सुद्धा द्यावं लागतंय असं आता एका निर्णयामध्ये आलेलं आहे। मग ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी, ह्या कॉन्सिक्वेन्सेस टाळण्यासाठी, गुड गव्हर्नन्ससाठी तातडीनं जे आहे रक्कम अदा केली पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रताप सरनाईक साहेब असतील किंवा मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी असतील ते तातडीने पावलं उचलतील। कारण कष्टकऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा विषय प्रलंबित आहे। अशा परिस्थितीमध्ये कष्टकऱ्यांना पगारच जर पूर्ण येत नसेल किंवा मी सांगितलेले पैसे जर त्यांना मिळत नसतील तर ते एकदम कठोर गोष्ट होईल आणि अशा कठोर गोष्टीला दत्तोपंत ठेंगडी साहेबांनी, जे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्याच म्हणजे विचारांनी आम्ही कष्टकरी जनसंघ उभा केलेला आणि 68,000 आमचे कष्टकरी आहेत 80,000पैकी। तर त्या 68,000 कष्टकऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला सांगत आहे की कोणतीही आर्थिक तूट होता कामा नये। 1000 कोटी एसटीतलं येणं आहे ते लवकरात लवकर द्यावं। 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भानं गांभीर्यानं विचार व्हावा अशी देखील मी सरकारला विनंती करतो आणि सरकारला आव्हान करतो की आमच्यासोबत न्याय झाला पाहिजे। आम्हाला उशिरा पैसे देणं म्हणजे अन्याय आहे। म्हणजे लेकीबाळीच्या लग्नासंदर्भात असेल किंवा आमच्या कौटुंबिक प्रश्नांसाठीचा तो पैसा आहे, त्यासाठी लवकर निर्णय करावा। एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याशी तुम्ही याच संदर्भात बोलण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का? मी म्हणजे व्यवस्थापकीय संचालकांना श्रीमान डॉक्टर कुसेकर साहेबांना बोललो,
त्यांनी सांगितलेली माहिती तुम्हाला दिली की ते म्हणजे सचिवांना बोलले आणि 8 ते 10 दिवसामध्ये फार तर फार पैसे येतील. मीही आमच्या सन्माननीय मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना 2दा कॉल लावले. सहसा ते कधी कॉल टाळत नाहीत आणि बहुतेक तिकडे मध्ये फोन वाजत होता. एखाद्या वेळेस फोन त्यांचा आलाय असेल, म्हणजे सब्जेक्ट टू करेक्शन. त्यांच्या कॉलवर कॉल गेला पण रिंगिंग झालं नाही. कॉलिंग झालं पण रिंगिंग झालं नाही. कॉलिंग झालं प्रताप सरनाईक पण रिंगिंग झालं नाही. परंतु प्रताप सरनाईक साहेब हे थेट बोलणारे व्यक्ती आहेत आणि ह्यापूर्वी सुद्धा कष्टकऱ्यांना त्यांच्या प्रती एक आदरभाव याच्यासाठी आहे की ज्या मंत्री महोदयांच्या थेट कार्यालयासमोर लोकांनी उपोषण केलं त्यांना सुद्धा आदराची वागणूक दिली आणि ऐकून घेतात. म्हणजे इतरांसारखं नाही की मी म्हणेल तो कायदा, ते म्हणजे त्यातले त्यात सामान्य माणसाचं ऐकून घेणारे सन्माननीय मंत्री म्हणून आम्हाला प्रताप सरनाईक साहेब लाभलेले आहेत आणि म्हणून त्या आशयाने मी सांगतो की प्रताप सरनाईक साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि इतिहास घडवावा की प्रताप सरनाईक साहेबांसारखा सामान्य माणसाचा विचार करणारा माणूस जेव्हा मंत्री होतो तेव्हा 7वा वेतन आयोग मिळतो. मंत्री अनेक होतात, अनेक मंत्र्यांचा कार्यकाळ होऊन जातो. जसं लाडकी बहीण म्हणजे शिंदे साहेबांना आणली, तसं 7वा वेतन आयोग प्रताप सरनाईक साहेबांनी एक ऐतिहासिक काम करून जावं अशी माझी भावना आहे. कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून संतप्त भावना येत आहेत, संताप व्यक्त करण्यात येत आहे की याच अनुषंगाने की 56% पगार इतकाच देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून असं देखील म्हणण्यात येते की पगार इतका देण्यात येणार आहे की 56%, मग काम पण तेवढंच करू का आम्ही, काम पण तेवढंच आमच्याकडून करण्यात येईल का, असा देखील सवाल त्यांच्याकडून उपस्थित होतात. 56% तर काय 100% आणि 100% पगारावर उशीर झालेल्या पैशाचं व्याज सुद्धा द्यावं लागेल. 56% नाही 100% पगार घेऊ आणि उशीर झाला पगाराला म्हणून त्याचं व्याज सुद्धा घेऊ. कारण कष्टकऱ्याच्या श्रमाच्या पैशाला कोणत्याच प्रकारे उशीर करता कामा नये आणि म्हणून कष्टकऱ्यांची भावना ही चुकीची नाही. कष्टकऱ्यांच्या भावनांसोबत मी आहे, कष्टकऱ्यांच्या भावनांसोबत कष्टकरी जनसंघ आहे आणि तातडीने मला असं वाटतंय कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि तातडीने जे पगार आहे तो 100% पगार होईल आणि त्या पगाराच्या बाबतीमध्ये मला नो डाऊट पगाराच्याच बाबतीत नाही तर पीएफच्या बाबतीतही पैसे लवकर मिळतील, बँकेच्या हप्त्याचे पैसे लवकर मिळतील अशी मला खात्री आहे. कुठं आहात सन्माननीय मंत्री महोदय? मंत्री महोदय विनंती आहे, स्पीकर फोन आहे, सगळे लोक ऐकतायत बरं का. हा, असं आहे की 56% पगार झालाय. कल्पना आहे मला, त्याचं सगळं चाललंय. आता काय झालंय की ते तुम्ही बँकेचे पैसे सांगितले होते ते हो, वापरायचे नाही, बरोबर. बँकेचे पैसे भरायचे, हो. पीएफचे पैसे आपण बिलकुल मी स्पष्टपणे सांगितलं की पीएफच्या पैशाला हात पण नाही लावायचा. बरोबर. आणि आता सगळ्या जे अर्थ खात्याचे लोक आहेत त्यांना तंबी दिली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांचा पगार हा वेळेवर व्हायला पाहिजे. हो. आणि 56% दिलेत म्हणजे काय आपल्याला राज्य शासनाकडून पैसे तेवढेच आलेत म्हणून. पण आता मी परत एकदा, तुम्ही पण बोला मी पण बोलतो, अजितदादांच्या कानावर स्पष्टपणे घालावं लागेल हे सारखं जर तुम्ही अशा पद्धतीने आज ना उद्या द्यायचेच आहे तर वेळेवर देणं. हो. तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा हो. आम्ही मागतो हो. एक रक्कम आणि हो. देतात वेगळी रक्कम. हो. आणि आम्ही काय कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन किंवा ऍडिशनल आम्हाला काही दुसऱ्या कामासाठी वापरायचे म्हणून काही पैसे मागत नाही ना. हो, आपण विनंती करू किंवा आम्ही घरामध्ये घेऊन जात नाही हो. पैसे. हो, आपण विनंती करू. हा, त्यामुळे मी पण बोलतो, तुम्ही हो. पण बोला. हो. आणि मी आता त्या देवरांना माझं त्या दाताचे ट्रीटमेंट होते म्हणून मला बोलता आलं नाही. मी आता ते ट्रीटमेंट झालंय माझं कम्प्लीट. आता मी देवरांना सांगतो स्पष्टपणे की असं चालणार नाही सारखं. हो, हरकत नाही. आतापर्यंत काय होतं, मंडळाचं अध्यक्षपद नव्हतं म्हणून मी जबाबदारीनं बोलू शकत नव्हतो, हो. कारण आपल्याला ते बंधनं होती. बरोबर आहे. हो. आता अध्यक्षपद पण जाहीर झालंय, हो. त्यामुळे मला जबाबदारीनं बोलता येईल आता त्यांच्याशी. हो, आम्ही अगोदर अभिनंदन केलेलं आहे, पुन्हा एकदा नोटिफिकेशनच्या नंतरचं अभिनंदन. तुमचं अभिनंदन. बघा, जो माणूस हृदयापासून काही आपुलकीनं बोलत असतो ना त्याचं अभिनंदनाची गरज पण नसते. हो, बरोबर आहे. येस. तर त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता थोडासा आता काय तो अधिकार प्राप्त झालाय, त्यामुळे आता मी
हो. त्या अधिकारानं त्यांच्याशी बोलू शकतो. एक मिनिट, मी बोलतो, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या कामगारांना सांगा एक थोडंसं हो 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 सांगतो. थोडंसं धीर धरा, हो, हो, हो. आणि व्यवस्थित करतो. हो, एक मिनिट ते न्यूज 18ची ही आहे ती तुम्हाला एक प्रश्न विचारते. विचारा तुम्ही, हरकत नाही, विचारा. तर कर्मचारी याच निर्णयावरून संतप्त झालेले पाहायला मिळत होते आणि त्यांचं असं देखील म्हणणं होतं की 56% इतकाच पगार देण्यात येतोय, मग आम्ही काम देखील तितकंच करायचं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता. नाही, त्यांची ते जर बोलले असेल तर ते काही चुकीचं नाहीये, वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी कसं आहे की एका पगारावर एका कुटुंबाचं पूर्ण महिन्याचा कारभार जो असतो, म्हणजे मुलांची फी, मुलांचे कपडे, घरातलं अन्नधान्यापासून सगळे कुटुंबातल्या ज्या काही समस्या असतात त्या समस्यांचं निराकरण ह्या आपल्या पगाराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती हा करत असतो. म्हणजे तो आमचा परिवहनचा कर्मचारी असू द्या किंवा इतर कोणी. जर त्याला 50% म्हणजे 56% जर पगार मिळत असेल आणि त्याच पगाराच्या माध्यमातून जर त्याला बाकीच्या गोष्टी पूर्ण करायच्या असेल तर त्या होऊ शकत नाही. आणि दुसरं जर त्यांचं असं म्हणणं असेल 56% पगार मिळाला तर 56% काम करायचं काय, हे चुकीचं आहे. काही बाजू त्यांनी आमची पण सांभाळून घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी अशा असतात की मला आतापर्यंत जबाबदारी नव्हती ती परिवहन अध्यक्षाची, आपल्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षाची. आता जबाबदारी दिली आहे, त्यामुळे त्या अधिकारानं मी माझी मागणी जी कर्मचाऱ्यांची आहे ती मागू शकतो. आणि 56% दिलं म्हणजे काही 44% देणार नाही असं नाही ना. 44% ही मिळेल, पण थोडासा अवधी त्यासाठी पाहिजे. पण ते जे चाललंय ते चुकीचं चाललंय. राज्य शासनाच्या वित्त विभागानं कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तरी अशा प्रकारचा हात आखडता घेऊन ह्या मताचं मी मंत्री म्हणून जबाबदारीनं बोलतोय. तुम्ही कर्मचाऱ्यांना काय आश्वासन देता या संदर्भात? लवकरात लवकर त्यांचा उर्वरित पगार होईल आणि काही थोड्याच दिवसात दिला जाईल. धन्यवाद. ओके. ओके प्रतापजी, ओके, चलो. प्रताप सरनाईक यांनी देखील सांगितलेलं आहे की ते संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार आहेत आणि त्या अनुषंगाने जो कर्मचाऱ्यांना जो 56% पगार इतका देण्यात येतोय तो पूर्णपणे देण्यात यावा, अशी प्रताप सरनाईक देखील मागणी करणार आहेत अधिकाऱ्यांसोबत. हो, बरोबर आहे. आणि ते सुद्धा अजितदादांशी बोलणार आहे. मी सुद्धा सन्माननीय अजितदादांशी बोलतो. कारण कसं आहे की देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, परत अजितदादा, ही सगळे जण आहेत ना, म्हणजे श्रद्धे देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालचे आणि प्रताप सरनाईकजी सुद्धा, हे सगळी माणसं आहेत ना खुल्या अंतकरणाची आहेत. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की आतापर्यंत मंत्री राखून बोलायचे, परंतु मंत्री राखून बोलत नाहीत, मंत्री थेट बोलतात. आणि म्हणून प्रताप सरनाईक साहेबांचं जे गुडविल आहे सामान्य कष्टकऱ्यांमध्ये, आणि कष्टकऱ्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की कष्टकरी मित्रांनो, ज्या खात्याचे मंत्रीच आपल्यासोबत आहेत, कष्टकरी मित्रांनो, ज्या खात्याचे सन्माननीय मंत्रीच आपल्यासोबत आहेत, आपल्याला पीएफचे पैसे मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये हेच त्या मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब, यांच्याकडूनच 7व्या वेतन आयोगाची क्रांती सुद्धा करून घेऊ. याच संदर्भात काही वेळापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ करत आहात, तर त्याप्रमाणे वागू नका, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. विजय वडेट्टीवार साहेब, मला सांगा, काँग्रेसचा काळ होता, 118 कष्टकऱ्यांचे मृत्यू झाले, 118 कष्टकरी आंदोलनामध्ये आझाद मैदानात चालू असताना त्यांनी जीव दिला. ते जीव घेतले त्या सरकारच्या काळात. उद्धव मुख्यमंत्री होते. ज्या उद्धवच्या काळामध्ये लोकांनी जीव दिला तेव्हा कुठं होते तुम्ही? आणि त्याच्यामुळं राजकारण करण्यापेक्षा आपण सुद्धा सरकारला विनंती करा की तातडीने पैसे मिळावेत म्हणून. आमच्या टाळूवर लोणी खायचा प्रयत्न काँग्रेसांनी करू नये, हे डंक्याची चोट पे मी सांगत आहे. एकनाथ खडसे यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे बेगुना शादी में अब्दुल्ला दिवाना, असं म्हटलेलं आहे त्यांनी. कसं असतंय, हिंदुत्ववादी विचाराचं पक्ष आणि प्रभू श्रीरामांचे विचार डोक्यातून निघून गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या मांडीला, म्हणजे वटीत बसले म्हणायचं की मांडीला मांडी लावून बसले म्हणायचं, ते त्यांनी ठरवावं. आणि सलाम, आदाब, मोहम्मद, काय नाव ते, अब्दुल, हे सगळ्या गोष्टी आठवतात. कारण तिकडं गले मिलो असते, आमच्यासारखा नमस्कार नसते. आणि त्याही पुढे जाऊन त्यांचं भाष्य
त्यांचे विचार खरोखर मला म्हणजे आई सावित्री, मा जिजाऊ, मा रमाई, मा अहिल्यादेवी यांच्या विचाराचा मी माणूस आहे. मला संताप ह्या गोष्टीचा येतो की तुम्ही IAS अधिकारी महिलांची इज्जत वेशीवर टांगू शकत नाही. मग ती महिला आज पब्लिक सर्व्हिसमधली असेल, ती माध्यमातली असेल किंवा ती महिला कष्टकरी शेतमजूर असेल, कोणत्याच महिलांच्या बाबतीमध्ये मला आज तुमच्या माध्यमातून हे म्हणायचं आहे की आज मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाच्या सुजाता श्रोनिक आहेत. एक मोठं नाव आहे आणि मला वाटतं की सुजाता श्रोनिक मॅडम, युअर सायलेन्स इज व्हेरी डेंजरस. यू शुड नॉट बी सायलेंट. कारण एकनाथ खडसे हा विधान परिषदेचा सदस्य आहे. ही इज अ पब्लिक सर्वंट. हाऊ कुड ही डेअर टू से दिस. म्हणजे मला कोणाला लायक आणि नालायक म्हणायचं नाही, परंतु एकनाथ खडसेंचं असे जर नालायक विचार असतील आणि या नालायक विचारावर एकूण IAS कॅडरमधल्या महिला टेकन टू बी ग्रँटेड आहे का? त्या महिलांना म्हणजे मुक्ती म्हणजे हेच केलेलं आहे का, सोडलेलं आहे का? कुणी काही म्हणावं. उद्या CEO महिला आहेत, उद्या कलेक्टर महिला आहेत, सेक्रेटरी महिला आहेत. त्याच्यामुळे सन्माननीय गिरीश महाजन यांच्या बाबतीमध्ये सर्वांना माहिती आहे, ही इज अ मॅन ऑफ कॅरेक्टर. आणि त्यांच्यावर बोलणं म्हणजे आकाशावर काहीतरी फेकणं अशी हे आहे. आणि एकनाथ खडसेंनी जर समजा त्यांच्या वर्तनात बदल बघा, एकनाथ खडसेंची फाटली हे तर खरी आहे. कारण जे एकनाथ खडसे एका युट्यूबरला बळीचा बकरा करायला निघाला. आधी फार म्हणजे असं आव आणून बोलला. त्याच्यानंतर काय बोलला एकनाथ खडसे, ते मी नाही त्यातली कडी लावा आतली. म्हणजे त्या युट्यूबरला बळीचा बकरा करायला निघाला. त्या युट्यूबर बिचाराला काय माहित आहे, तोही सिनियर सिटीजन आहे, वयोवृद्ध माणूस आहे, परंतु त्याला बळीचा बकरा करायला निघाला. कसं राजकारणी आहे बघा ते. आणि त्याच्यामुळे निसर्गानं तर त्याला धडा शिकवलेलाच आहे. पण त्या पुढे जाऊन मला सांगायचं, एकनाथ खडसे जर महिलांच्या बाबतीत ह्यानंतर असं बरगळला तर एसटी कष्टकरी जनसंघाच्या महिला, खास करून जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच जळगाव असेल, धुळे असेल, तिथे आमची खूप मोठी शक्ती आहे बरं का. आणि महिलांच्या बाबतीत एकनाथ खडसेच काय कुणी काय, जर एकनाथ खडसे महिलांच्या बाबतीत अपमानकारक बोलणं, तूच नाही दुसरं कोणी जरी बोललं तर महिलांच्या, आमच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या महिलांच्या पायातलं पायतन हातात येईल, पायतन हातात येईल. त्यानंतर तुम्हाला कायदेशीर सुद्धा मुक्तता नाही आणि लोकतांत्रिक मार्गाने सुद्धा मुक्तता नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयावरून काही वेळापूर्वीच अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि प्रताप सरनाईक यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे कर्मचाऱ्यांना की हे जे 56% पगार त्यांना देण्यात येणार आहे असं म्हटलं जात आहे, परंतु 100%च पगार, पूर्ण त्यांना पगार देण्यात येईल असं या परीने देखील प्रताप सरनाईक हे देखील प्रयत्न करतील असं आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.